आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्टाकडून मिळणारी तारीख पे तारीख ही संविधानाची हत्या. संजय राऊतांचा संविधान हत्येवरून पुन्हा एकदा वार. काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांचं सांगली विधानसभेतून निवडणूक लढवण्याचा विधान. पृथ्वीराज पाटलांच्या नावाची चर्चा असताना जयश्री पाटलांचा सांगली विधानसभेवर दावा. शिरूरमध्ये रेशनिंगमध्ये प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळल्याने खळबळ. प्रशासनाने योग्य कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीतील दिवाणखवटी बोगद्यात रेल्वे ट्रॅकवर मातीचा ढिगारा. कोकण रेल्वे 14 तासांपासून ठप्प. वाहतूक सुरळीत व्हायला आणखी काळ लागण्याची शक्यता. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटवली जाणार. कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवणार. लाडकी बहीण योजनेसाठी मुंबई बँकेकडून झिरो बॅलन्स अकाउंटची सुविधा. लोकशाही मराठीने चालवली होती झिरो बॅलन्स अकाउंटसाठी मोहीम. राज्यात पुन्हा कंत्राटी भरती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 6830 कंत्राटी पदं भरण्यास सरकारकडून मंजुरी. ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा घेतला होता निर्णय. रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर तर महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. ऐतिहासिक सभा म्हणवणाऱ्या सभेतील मोकळ्या खुर्च्या भविष्य सांगतात. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका. विजय नहाटा आणि विजय चौगुले यांचं राजकीय पुनर्वसन मुख्यमंत्री शिंदे करणार. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून विश्वास व्यक्त. खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस. पावसामुळे काही भागातील इंटरनेट सेवा ठप्प. अनेक शेतकरी विमा भरण्यापासून वंचित. चीनमधून आयात होणाऱ्या कृषी रसायनावर आयात कर वाढवण्याची देशातील खत उद्योजकांची मागणी. 5 ते 6% करवाढीची खत उद्योजकांची मागणी. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून दक्षिण मुंबईत बॅनरबाजी. बॅनरवरून मविया नेत्यांना भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन तर बॅनरवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवारांचे फोटो. वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पाच्या खर्चात वाढ. प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 1007 कोटींची वाढ. संरचनेत बदल केल्यानं खर्चात मोठी वाढ. मुंबईतील चुनाभट्टीतील घरांमध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून पाणी साचल्याची प्रकार. स्वदेशी मिल कामगार चाळीतील दुरावस्था. महापालिकेने तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2 कोटी रुपयांचा गांजा जप्त. बँकॉकवरून आलेल्या महिलेकडून गांजा जप्त. अकोला शहरातील उड्डाणपुलावर झालेला हिट अँड रनच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध पूर्ण. स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक. यवतमाळच्या 40 जणांना डायरियाची लागण. दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाल्याची माहिती. परभणी शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे. नांदेडमध्ये दूषित पाणी प्यायल्यामुळे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना उलटी, पोटदुखीचा त्रास. शाळा प्रशासन घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार. रविवारी सकाळपर्यंत मुंबईत 862 मिलीमीटर पावसाची नोंद तर जूनपासून आतापर्यंत मुंबईत 1209 मिलीमीटर पावसाची नोंद. जळगाव शहरासह परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस. वस्तीतील 10 ते 12 घरात पावसाचं पाणी. घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. चंद्रपुरात धुवाधार पाऊस. शहरातील अनेक घरात शिरलं पाणी. आझाद गार्डन, आदर्श पेट्रोल पंप परिसरात साचलं पाणी. राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार. महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.